खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील पोलिसांनी वाळू माफियांच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या जिल्हा परिषद शिक्षक सुरेश बोरसे यांच्या वारसांना तात्काळ आर्थिक मदत तसेच शासकीय नोकरी देण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद तथा जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने करण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या बुधवारी वेरूळ येथे पोलिसांनी वाळू माफियांच्या वादात विनाकारण मारहाण झाल्यामुळे मृत्यू पावलेले जिल्हा परिषद शिक्षक सुरेश बोरसे यांच्या कुटुंबाची आज सातवणपर भेट घेऊन या दुःखद प्रसंगी न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्णपणे पाठीशी उभे असल्याचं सांगण्यात आलं। तसेच या प्रकरणी पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन दोषी व्यक्तींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी तसेच शासनाकडून 50 लाख रुपयांची आर्थिक मदतीची आणि कुटुंबातील सदस्याला शासकीय नोकरी देण्यात यावी या मागणीसाठी निवेदन देण्यात आलं। अन्यथा सर्वपक्षीय सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने भव्य मोर्चा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष मनोज घोडके, समता परिषदेचे पूर्व शहर अध्यक्ष अर्जुन सोनवणे, शहर उपाध्यक्ष ज्ञानेश्वर जेजूरकर, माहिती आणि प्रसिद्धी प्रमुख संदीप घोडके, राजाराम सोनवणे आदींची उपस्थिती होती। ज्ञानेश्वर वर्दे, MCN न्यूज, टाकळी राज्यराय, खुलताबाद।